ते समुद्रासारखं काँग्रेस होतं. कोणाला पडण वाटत होतं का? पडण ना गाड्यात पिढी उडून गेल्यासारखं काँग्रेस कुंकुड उडून गेलं. भारतातलं माहित बी नाही झालं. भाजप आलं, तुम्ही काय अमृत घेऊन नाही आले. तुम्ही बी त्याच्यासारखे पाल्या पातोळ्यासारखे उडून जाऊ शकता. मस्तीत नाही राहायचं. त्यांच्यावर अन्याय केलं जनता ठोक नसती, कोणाला ठोक नसती. त्यांनी ती वाटोळ केला. आपण कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होऊन द्या ना. दुसरं एसी 10% आरक्षण दिलं. आपलं ईडब्ल्यूएस घातलं. अख्ख्या पोरांचा वाटोळ झाला आपल्या मराठीत. त्यांनी जे पोरं ईडब्ल्यूएस मधून जे पोरांना अर्ज भरले होते ते रद्द केले. म्हणजे तिकडून पोरांचा वाटोळ केला. त्यांनी कुणबीचा ऑप्शन सुद्धा नाही ठेवला. 6 महिने व्हॅलिडिटीचा. त्यांनी एसी नाही ठेवला आणि ईडब्ल्यूएसचा बी नाही ठेवला. आपलं म्हणणं होतं तिन्ही ठेव. विद्यार्थ्यांना जे घ्यायचं ते एकच घे ना. कोणचं एक आरक्षण घे. पण असं ते होऊ देत नाही. त्याने तिसरं काम केलं. आपलं रेकॉर्ड शोधायचा बंद करायला लावला. फायदा सांगितला तुम्हाला मी काय झाला. तोटा पण सांगायला. शिंदे समितीला मुदतवाढ दिली 6 महिन्याची. आपण मागणी केली. ती समितीच काम करीत नाही. तुम्ही समजा वावर वाटून दिले 1 एकर, तर ताबा सोडेनात ना. इतकी भयानक परिस्थिती या देवेंद्र फडणवीसने केली. त्याला वाटतं लोक येडे आहेत. लोकांना काही कळत नाही. निशान आहे त्याला असं वाटतं. तू जर बोलायला लागला ना म्हणा बांधावरच्या आमच्या एखाद्या मराठ्यास येऊन बोल, तुला एक शब्द बोलून देणार नाही. स्वतःला शान समजित आहे. स्वतःचीच पाठ ठोकून घेते. ते 10-12 डबडे धरलेत मराठीचे आमदार हाताखाली. ते भंगार ते बहुती हिंडत. त्याला वाटतं हेच एका कोण मोठं दैवत सगळं. माझं सगळं आशीर्वाद हेच त्याला वाटतंय. आणि ते सगळे नाश्त्या दारातून आलेले, मैदानात निवडून आलेले मराठ्यामुळे आलेले. आणि त्याला तेच आश्चर्य वाटतं. त्यांनी तोटा केला. शिंदे समिती काम करणार. 1 महिना झाला मुदत वाढ दिलेली शिंदे समितीला. शिंदे समिती रेकॉर्ड तपासित नाही.